श्री तिरुपती बालाजी मंदिर, नारायण नगर. ठीक वेळ संध्याकाळची साधारणतः 6:30 वाजता. अप्पा, काका आणि सर्व मंडळी पूर्ण श्रद्धेने दर्शनास निघालेले आहे. याची घंटा कशा म्हणून एक दोन दिवसा मंदिर आपण 12 वाजले मूर्ती देवाची नाही नुसतं बरं, या ठिकाणी का बसलात तुम्ही? बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलो. जरा वर बघून बोला की. बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलो. इथे बसलात का तुम्ही? पूजा चालू आहे ना, दर्शन बंद आहे. मग 7 वाजता दर्शन चालू आहे. अच्छा. पंढरपूरहून जेजुरी आलो, जेजुरी नारायणपूर आलो. अच्छा, तुमचा प्रवास कसा झाला? ठीक आहे. बाहेर पडल्यानंतर आठवण वगैरे काय नाही. ठीक आहे. प्रवास कसा झाला तुमचा? एकदम मस्त. जेवणावर काय वाटलं तुम्हाला? ओके. गडबड करतायत मध्ये कुठेतरी. काय केलं गडबड त्याने? हो, अहो जेवणाचा काय प्रॉब्लेम असला तर ते जरा चिडतायत. अच्छा. ते पुढच्या वेळी आपण सुधारणा करू. ती सुधारणा झालेली पाहिजे. ओके. आणि अतिशय सुंदर असे हे शिल्प इथे तयार केलेलं आहे. हे खरं म्हणजे साऊथला त्याचं मोठं मंदिर आहे तिरुपती बालाजीचं. मला वाटतं रेणुगुंठा स्टेशन आहे, तिथून जवळ आहे ते. आणि त्याच प्रकारचा प्लॅन इथे करून तेच मंदिर इथे बांधलेलं आहे. आपण रेणुगुंठाला मला कसं वाटतंय? मला अगदी चांगलं वाटतंय. तुम्ही आमच्या जोडीला आल्याने आणखीन मजा आली. कारण काय त्याचं? कारण तुम्ही हौशी आहात. लहान कोणामध्ये मिळून मिसळून आहात मोठ्या माणसामध्ये. हे चांगलं आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमचा आमचा संबंध चांगलाच जमून आलाय. आणि तुम्हाला काय वाटतं गाजचा आणि वाघोलीचा संबंध सुधारण्यामध्ये तुमचा काय हातभार लागला? मला वाटतं लवकरात लवकर ते रिटेलला तर बरं व्हायचं. ओके. थँक्यू व्हेरी मच. नाही उद्या घरी जाणार आपण. ओके. काय म्हणतात? नमस्कार. तुमचं कसं काय दर्शन झालं? एकदम झटका. प्रवास कसा काय झाला? सुंदर. आणि तुम्ही पहिले मितभाषी होता आणि आता एवढे हसत खेळ कसे, त्याचं तुझं चेंज कसं काय झालं आमच्या? नाही, आम्हाला असं वाटतं की भक्तगणांबरोबर फिरल्याबरोबर आपला जसं म्हणतात ना की संगतीने माणसं सुधारतात, तसं या भक्तगणामध्ये फिरून आम्हाला खूप आनंद होतो. आणि यापूर्वी जे आम्ही मोके घालवले त्याचा आम्हाला आता चुकपूक लागते. त्यामुळे पुढच्या वर्षापासून आम्ही रेग्युलर तुमच्याबरोबर राहू आणि हा आनंद लुटू. आणि हे देवदर्शन तुम्ही असंच लोकांना घडवत राहा आणि तुमची दिवसेंदिवसा उन्नती हो आणि मोठं वर्षक ट्रॅव्हल्स निर्माण करा, ही आमची सदिच्छा आहे. धन्यवाद. तुमचं नाव काय? गजानन पवार. आणि हे मंदिर किती दिवसापासून ओपन झालेलं आहे? हे 18 महिने झाले. आणि याचे मालक कोण आहेत? व्यंकटेश आहेत. अच्छा. आणि याचा दर्शनाचा वेळ किती असते? सकाळी 5 ते 8. आणि या मंदिराला काय म्हणतात? बालाजी मंदिर. अच्छा. आणि तुमचा पगार किती आहे या ठिकाणी? 27. ओके. तुम्हाला आनंद आहे का राहण्यात इथे? हो, आनंद आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी माझं नाव शंकरराव नारायणराव साठे. मुक्काम पोस्ट बिगदारपर, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. आणि इथे कधी आलात तुम्ही? मी आता 5 दिवस झालं पुण्यामध्ये आलो होतो. पण मी 5-6 वर्ष झालं आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा करतो. वा वा. आणि सासवडमध्ये कालच्या वेळेला मुक्कामाला दिंडी असते आमची. त्यावेळेला बालाजी मंदिर एक नवीन झालंय. बरोबर. तिथली ख्याती सांगितली. बरोबर. म्हणून मला काही त्या दिवशी येणं झालं नाही इथं. आज पुण्याचं काम निघालं म्हणून मी आवर्जून बालाजीच्या दर्शनासाठी इथं आलो. तिरुपती बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन दासकर आणि नवाळकर प्लस लागोलकर आपल्या परतीच्या प्रवासानं आळंदीला
भक्तगण ज्ञानेश्वर मंदिराकडे निघालेले आहेत. या ज्ञानेश्वर मंदिर आळंदीला पोचलेलं आहे. हा बारीकार होता. चौकशी करा. तुम्ही जाताना मला 5 रुपये बोलला. 5 रुपये बोलला की 5 रुपये घ्या. 5 रुपये जाताना बोलतो. तुम्ही बोलला तेव्हा नाही घेत. एकच घेतला दोन नाही घेतला. आम्ही देण्यासाठी झालो त्याचा अर्थ असा नाही तो पण निघत जरी कधी पैसे जास्त सवाल नाही. पैसे घेऊ ना तत्वच सवाल आहे. मी का आणलं काय जाताना जेवण आमच्यावर आले त्याबद्दल मी आपल्या सगळ्या टूरचे अध्यक्ष आप्पा मात्रे यांना विनंती करू की त्यांनी जेवणमाला एक फळ द्यावं आणि जेवण स्वीकार आमच्या सगळ्या तुमचं अभिनंदन. जेवणामध्ये एक इच्छा आहे की गाजकर आणि वाघोळकर हे एकत्रीकरण करावं. त्याच्यामुळे आपण देखील त्यांच्या गावात प्रकरण करून या विषयावर सामना तोडगा काढून लवकरात लवकर आपलं मिलन व्हावं हे असं आपलं जे आहे त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी या माऊलीकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. 2 शब्द आपल्याला बोलायला द्या. काय मासे नाही तिकडे बाहेर पिशवी ठेवले. ना मागे तुला सामान ठरेगा पुढे आम्ही चालू कर. हॅलो कोण आहे रे? कोण आहे? बाबा आले लोखंडाची काय